हेलो स्टुडंट, आज आपण मॅथमॅटिक फर्स्ट इक्वेशन घेणार आहोत. पॉलिनॉमियल, व्हॉट इज द डिग्री अँड द व्हॅल्यू ऑफ द कोऑर्डिनेट इक्वेशन. यू नो एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. This is the general quadratic equation. This is general quadratic equation. Okay. So 5x square minus 3x plus 8 is equal to 0. Find the value of A, B and C. What is the value? Coefficient of x. What is the value of S? A is equal to 5, B is equal to minus 3 and C is equal to 8. Now second equation like this: 5x square is equal to 9x minus 7. आता हे इक्वेशन आहे, तर तुम्हाला हे जनरल मध्ये मॉडिफाईड करायचं, चेंज करायचं. कसं होईल मग? हे उजवी बाजू डावी बाजू ही इकडे घ्यायची, प्लस आहे तर मायनस करायचे, मायनस असेल तर प्लस होतील. मग काय होईल? म्हणून 5x स्क्वेअर मायनस 9x मायनसचं काय झालं, इकडे आलं तर प्लस 7 इज इक्वल टू 0. प्रथम असं असेल तर असं करून घ्यायचं, बरोबर. मग आता ABC फाइंड करा. A इज इक्वल टू 5, B इज इक्वल टू मायनस 9 अँड C इज इक्वल टू 7, बरोबर. 7 अशा प्रकारे या व्हॅल्यू फाइंड करायच्या. आता समजा तुम्हाला डिग्री सांगितली, समजा x raised to 5 plus 3x raised to 3 minus 2x plus 5 is equal to 0. मग आता याची डिग्री काय होईल? डिग्री हे पॉलिनॉमियल आहे. मग याची डिग्री काय होईल? जे जास्त आहे ते 3 होणार नाही, इथे 1 असतो आणि इथे 0 असतो, बरोबर की नाही. मग याचं जे डिग्री आहे ही काय होईल? 5 होईल. आता बघा चौथं घेऊ आपण. x raised to 2 plus minus 4x plus 3 is equal to 0. मग याची डिग्री काय होईल बोला? याची डिग्री 2 होईल. जास्तीत जास्त किती आहे? 2 आहे, म्हणजे याची डिग्री 2 होईल. 5x असेल तर याची डिग्री काय होईल? टिंब HW. 0 होईल का 1 होईल का काय होईल ते बघा, बरोबर की नाही. हे पहिलं HW. दुसरं HW आहे फक्त x raised to 4. याची डिग्री काय होईल? ही पण HW ला याची डिग्री काय होईल आणि याची डिग्री काय होईल. हे कोऑर्डिनेट इक्वेशन कळलं, समजलं? हे समजलं तुम्हाला? हे इकडे डाव्या बाजूचं कळलं? ओके, थँक्यू, बाय. स्टडी करा.